मित्रांनो नमस्कार, तुमचं परत एकदा स्वागत इंडिक विचारमध्ये. मी अजय सुदामे आणि तुम्ही बघत आहात दिवस राजकारण. आज मी पवार साहेबांनी जे 9 तारखेला एक नवीन पराक्रम करून ठेवला आहे, पाथरवट नावाची कविता त्यांनी वाचली आणि त्यात शिवीगाळ केली ब्राह्मणांना, त्याच्याविषयी बोलणार आहे. अर्थात ब्राह्मणांना शिव्या दिल्या हे काही नवीन नाही, ते देतच असतात लोक. पण इथे मला एक काहीतरी वेगळा अँगल दिसला म्हणून मी हा व्हिडिओ करतो. आणि गंमत म्हणजे पवार साहेबांनी हे 9 तारखेला केल्यानंतर मागच्या 3-4 दिवसामध्ये याच्यावरती मोठ्या मोठ्या पत्रकारांनी, युट्यूबर्सनी बरेच व्हिडिओ करून ठेवले. पण जो अँगल मला दिसला तो समहाव कोणीतरी कोणाच्या लक्षात आला नसेल, किंवा तो मला नाही माहित काय झालं, पण त्याच्याविषयी कोणी बोललेलं नाही असं मला वाटतं. कोणा श्रोत्यांना जर का वाटत असेल की मी कोणाची आयडिया कॉपी करून हा व्हिडिओ करतोय, तर कृपया माझ्या लक्षात आणून द्यावा. मला आता तसं वाटत. तर मित्रांनो, आता म्हणजे असं म्हणतात की देवाची योजना अजब असते आणि कितीही प्रथित यश आणि चतुर मनुष्य सुद्धा आपल्या सगळ्या योजना शेवटपर्यंत नेऊ शकत नाही, हे खरं. तुम्हाला, मला, आपल्यासारख्या साधारण व्यक्तींना हा अनुभव वेगवेगळ्या मार्गातून आपल्याला येतच असतो म्हणा. पण वयाच्या या उत्तर वयात पवार साहेबांना सुद्धा हा अनुभव यावा ही 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 खरोखर एक अजब विडंबना. म्हणजे पवार साहेब ज्या देवाचे बाप व्हायला निघाले होते, त्याच देवानी त्यांना या वयात हे दिवस दाखवावा, हे खरंच अजब आहे. तर आता बघा, 2 तारखेला 2 एप्रिलला गुढीपाडव्याच्या दिवशी राज ठाकरेंनी सभा घेतली आणि त्या दिवशीपासून ते हे सांगायला त्यांनी सुरुवात केली की शरद पवार हे नास्तिक आहे. मग पुढचं जवळजवळ 1.25 महिना पवार साहेब मी कसा नास्तिक नाही, पवार साहेब आणि त्यांचे चाय बिस्कुट पत्रकार, मी कसा नास्तिक नाही आणि मी कसा हिंदू विरोधी नाही, हे त्यांनी साबित करण्यात घालवले. आणि शेवटी 3 दिवसापूर्वी ते नुसतेच नास्तिक नाहीत, तर हिंदू विरोधी आहेत आणि ब्राह्मणांचे सुद्धा द्वेष्टे आहेत. हे पवार साहेबांच्या स्वतः त्यांच्या हातून ही गोष्ट, जे काय त्यांनी विचित्र वर्तन केलं त्यातून ही गोष्ट बाहेर आली. तर आपण ज्या गोष्टीविषयी बोलतो आहोत मित्रांनो, की तो एक हा छोटासा 2 मिनिटाचा व्हिडिओ आहे आणि त्यात आम्ही तुमचे देव बनवले आणि साल्यांनो आम्हालाच त्याचे दर्शन नाही का, आम्ही तुमच्या देवाचे बाप आहोत, असे पवार साहेब म्हणताना दिसतात. अर्थात याच्यामुळे प्रचंड गदारोळ झाला. महिन्यांनी तो व्हिडिओ व्हायरल केला. पवार साहेबांवरती प्रचंड टीका झाली. महाराष्ट्र बीजेपीने त्यांच्या ट्विटर हँडलनी हा व्हिडिओ ट्विट केला आणि त्याच्यात त्यांनी भाष्य केलं की पवार साहेबांनी देवाला आणि पवार साहेबांनी हिंदू देवतांना शिव्या दिल्या. आणि म्हणजे एकूणच पवार साहेबांवरती टीकेची झळ उठली. अर्थ याच्यात काही अवाजवी आहे असं नाही. पवार साहेब या व्हिडिओमध्ये देवांना शिव्या देतात दिसताच आहेत. साल्यांनो ही शिवी सुद्धा त्यांनी, साल्यांनो, साला हा कशी, म्हणजे तसं म्हटलं तर बायकोच्या भावाला साला म्हणतात, त्याच्यामुळे ही काही तशी म्हटलं तर हे एक नातं पण आहे, म्हणते तरी एक शिवी पण आहे. तर इथे पवार साहेबांनी हा शब्द एक शिवी म्हणून वापरलेला आहे. त्याच्यामुळे पवार साहेबांवरती ही काही टीका झाली आहे ती अवाजवी आहे असं मी म्हणणार नाही. तर या व्हिडिओतून पवार साहेब हिंदू देवतांचा अपमान करताना दिसतात आहे, यात काही शंकाच नाही. पण हे काही पहिल्यांदा त्यांनी केलेलं नाही, हे आधी त्यांनी केलेलं आहे आणि हे फार सरळ सोपं आहे. हे त्याचं एक्सप्लेनेशन, स्पष्टीकरण. आणि तुम्ही पवार साहेबांवरती बाकी कुठलेही आरोप करू शकता, पण ते सरळ आहेत हा आरोप शक्य नाही. पवार साहेब जे काय करतात त्याच्यामध्ये काहीतरी वेगळाच अँगल असतो. आणि त्याच्यामुळे माझं अंडरस्टँडिंग या एपिसोडचं काहीतरी वेगळंच आहे. आणि हा खरं म्हणजे हा एक एपिसोड नाही आहे, हा त्याच दिवशी 9 तारखेला घडलेल्या 2 एपिसोडचा हा परिपाक आहे. आता हे 2 एपिसोड काय, तर पहिला म्हणजे तुम्ही जो पाहिला तो पवार साहेबांनी त्याची कविता वाचून दाखवली पाथरवट. आणि दुसरी, खरं म्हणजे ही दुसरी घटना, पहिली आणि पवार साहेबांनी कविता वाचली ही दुसरी घटना. पहिली घटना ही की कोल्हापूरच्या गादीचे वारस, 13वे वारस संभाजी महाराज हे 9 तारखेला हे तुळजापूरला देवीच्या दर्शनाला गेले. आणि तिथे त्यांना, आणि मला वाटतं ती दर्शनाची वेळ निघून गेली असेल वगैरे, काय झालं असेल माहिती नाही,
पण तिथे त्यांना गाभाऱ्यातून दर्शन नाकारण्यात आले. तिथे त्यांना गाभाऱ्यातून दर्शन नाकारण्यात आले. ही घटना नंबर 2. आणि ही घटना नंबर 1. आणि घटना नंबर 2 पवार साहेबांनी जी कविता वाचून दाखवली तीही. आता हे या दोन्ही घटनांविषयी ही संभाजी महाराजांचा आणि या घटनेचा काय संबंध हे आपण पुढे बोलणार आहोत. त्याआधी ही पाथरवट कविता आणि पवार साहेबांनी हे असे का केले हे आपण थोडेसे बघू. तर सातारा येथे भारतीय भटके विमुक्त विकास आणि संशोधन संस्थेने आयोजित केलेल्या कार्यक्रमात पवार साहेब या व्हिडिओ तुम्हाला दिसतात. तिथे त्यांनी जवाहर राठोड नावाचा हा कोणी कवी आहे म्हणतात औरंगाबादचा, त्याची ही कविता त्यांनी वाचून दाखवली. या कवितेतून कवीने पाथरवट समाजाची व्यथा मांडलेली आहे. आता ही कविता तुम्हाला दाखवण्याआधी आणि वाचून दाखवण्याआधी पाथरवट कोण हे तुम्हाला मला वाटतं सांगणं अतिशय आवश्यक आहे, कारण तुमच्यातल्या बहुतेकांनी पाथरवटांना बघितलं सुद्धा नसेल. तर मित्रांनो, पाथरवट तो समाज आहे, त्याला म्हणजे जसं मी सांगितलं विमुक्त जाती आणि जमातीमध्ये येतो. आदिवासी असं सुद्धा त्याला म्हणता येईल. त्यातली आदिवासीची मला टेक्निकल लिगल डेफिनेशन माहित नाही, पण एक लूज डेफिनेशन प्रमाणे तो एक आदिवासी समाज आहे असं म्हणतात. तर हे पाथरवट गावोगाव फिरून, गल्लोगल्ली फिरून, पूर्वी, आता हे दिसत नाही फार पण खेड्यापाड्यात दिसतात तुम्हाला. तर हे पाथरवट लोक गावोगाव फिरून छिन्नी हातोडीने अक्षरशः दगड फोडतात. आणि हे पाथरवट लोक छिन्नी हातोडीने, तुम्ही जर का किती लोकांनी पाहिलं असेल माहित नाही, पण हे लोक छिन्नी हातोडीने पाटा वरवंटा बनवतात. पाटा वरवंटा मिक्सर येण्याआधी या पाटा वरवंट्यावरती आपल्या घरातल्या बायका याच्यावरती वस्तू बारीक करत असतात. दाण्याचं कूट, मिरच्या वगैरे. माझ्या आजीने याच्यावर स्वयंपाक केला, मी तो पाहिला. आईने केलाय की नाही मला माहित नाही, पण कदाचित केलंय असेल, पण मला आजीने केल्याचं मला नक्की आठवतं. तर हा त्या पाटा वरवंटा हे पाथरवट लोक बनवतात. आणि त्याचबरोबर ते छिन्नी हातोडीने बाकी सुद्धा वस्तू बनवतात. त्याच्यात देवाची मूर्ती एक. त्यामुळे हे पाथरवट लोक देवाच्या मूर्त्या बनवतात हे म्हणणं चूक आहे. ते दगडाच्या वस्तू बनवतात, पाटे वरवंटे बनवतात, अजून काही वस्तू बनवतात, त्याच्यात देवाच्या मूर्त्या असतात. तर मी तुम्हाला हे याच्याकरता सांगितलं कारण आता ही कविता मी तुम्हाला इथे दाखवतोय. त्या कवितेत, ही कविता बघा, ही या कवितेमध्ये कवी म्हणतो, त्यात बऱ्यापैकी मोठी कविता आहे, ते तुम्ही वाचू शकता. पण मी जे ते मला जे त्यातली ती कामाची वस्तू ते गोष्ट वाटते ती मी सांगतो की कवी म्हणतो की आम्ही तुमचे ब्रह्मा विष्णू महेश बनवले, आम्ही तुमच्याकरता एवढं कष्ट केले आणि आम्हालाच तुमच्या देवाचे दर्शन नाही काही. एवढा हा त्यातला जिष्ट आहे असं मला वाटतं. त्याच्यात कुठेही साल्यांनो हा शब्द नाही. हा पवार साहेबांनी स्वतः करण्यात, म्हणजे त्यांचं आता याच्यात गंमत बघा, पवार साहेबांनी इथे काय केलं ना, त्यात साल्यांनो शब्द आहे कवितेत ना, आम्ही तुमचे बाप असा कुठे शब्द आहे. तर याच्या मागची भूमिका ही अशी मित्रांनो, याच्या मागचं बॅकग्राऊंड असं की या पाथरवट लोकांना पूर्वी जसं एका काही समाजाला मंदिरामध्ये दर्शन घेण्यास नाकारले जायचे असे सांगतात. मी माझ्या डोळ्यांनी पाहिले नाही, पण असे सांगतात. त्याचप्रमाणे या पाथरवट लोकांना सुद्धा दर्शन करायचे नाकारले असे मान्य करायला हरकत नाही. तर हे दर्शन पाथरवटांना कोणी नाकारले? तर पवार साहेब हे ब्राह्मणांना उद्देशून त्यांनी दिलेली शिवी आहे. झालं लक्षात घ्या. आता पवार साहेबांचा आणि ब्राह्मणांचा तिटकारा करतात हे काही नवीन गोष्ट म्हणजे याची खूप उदाहरणं तुम्हाला मिळतील. 3 उदाहरणं पटकन सांगतो. बरोबर 6 वर्षापूर्वी हे संभाजी महाराज आज ज्यांच्यामुळे आपण हा व्हिडिओ करतोय, म्हणजे या व्हिडिओचे हिरो आहेत आणि विलन कोण सांगायची मी गरज नाही, पण आधी आपण विलन विषयी बोलतोय. तर हे जे संभाजी महाराजांना 6 वर्षापूर्वी जेव्हा भाजपनी राज्यसभेचे मेंबर केले होते, तेव्हाच पवार साहेबांनी देवेंद्रजींनी ब्राह्मणांबद्दल आणि अर्थात महाराजांबद्दल सुद्धा असे उद्गार काढले होते की पूर्वी
छत्रपती हे पेशव्यांना वस्त्र देत असत. आज पेशव्यांनी छत्रपतींना वस्त्र दिले. हे अतिशय डेरिगेटरी टर्म्स मध्ये पवार साहेब बोलले, पण हे फक्त पवार साहेबच बोलू शकतात. म्हणजे इतकी शब्दांची जोरदार जुळवण हे फक्त पवार साहेब करू शकतात. ते डोकं ती त्यांना प्राप्त असलेली सिद्धी आहे असं मी मानतो. पण त्याच्यानंतर काही दिवसापूर्वी पवार साहेब पुण्यात मला वाटतं बोलत होते. त्या दिवशी पवार साहेब म्हणले की हे बापट गिरीश बापट कुठूनही कसे काय निवडून येतात. म्हणजे गिरीश बापट सारख्या एका मेंबर ऑफ पार्लमेंट, गिरीश बापट हे काही छोटे नेता नाहीत आणि गिरीश बापटांनी इतकं काम केलंय पुण्यामध्ये आणि ते फार मोठे नेता आहेत. पण पवार साहेब हे त्यांच्यापेक्षा फार मोठे नेता आहेत. पवार साहेबांनी देवेंद्रजींवरती टीका उठवावी, टीका करावी हे मी समजू शकतो. पण गिरीश बापट हे त्या मानाने छोटे नेते आहेत. मेंबर ऑफ पार्लमेंट आहेत. गिरीश बापटांनी खूप काम केलं आणि ते फार मोठे होतील, मंत्री होतील पुढे, मला काही शंका नाही. पण आता गिरीश बापटांवर सुद्धा पवार साहेब तसं. हे दुसरं उदाहरण मागच्या काही वर्षात. आणि तिसरं हे आताच ब्राह्मणांना साल्यात मिळणं. म्हणजे पवार साहेबांचा दर्जा इतका उतरत चालला आहे, मला खरंच वाईट. पवार साहेब काहीतरी सांभाळा. काय या सगळ्या आम्ही तुमच्या मूर्त्या, आम्ही तुमच्या देवांचे बाप या वाक्यावरती माझं एक नम्र माझं प्रतिपादन असं की पवार साहेब, दगडाला मूर्तीचा आकार दिल्याने त्याचा देव होत नाही. त्याच्यावरती जेव्हा आपण श्रद्धा सुमनांचा वर्षाव करतो तेव्हा त्याचा त्या दगडावरती जेव्हा आपण श्रद्धेची सुमनं वाहतो, श्रद्धेची फुलं वाहतो, तेव्हा त्याला देव. आता ही श्रद्धा सुमनं कधी कधी कोणी त्याला शेंदूर लावतो, कोणी त्याच्यावर नुसती फुलं. तुम्ही त्याच्यावरती तेवढं त्या भावाने ती फुलं जरी वाहिली तरी त्याचा देव. आता जंगलामध्ये किंवा कधी कधी फुलं नसली तरी त्याला नुसता हात जोडला त्या दगडाला तरी सुद्धा पवार साहेब त्याचा देव होतो. जंगलामध्ये तुम्ही कदाचित पाहिलं, तुम्ही जंगलात गेला असाल की मला माहित नाही, तुम्ही उसाच्या मळ्यामध्ये जाता त्याच्यामुळे तुम्हाला जंगलात जायची सवय नसेल. पण तुम्ही जर का जंगलात गेलात तर पवार साहेब तिथे कधी कधी नुसतं एखाद्या झाडाखाली एखाद्या दगडाला शेंदूर लावलेला असतो आणि त्याला सुद्धा तुम्हाला माणसं श्रद्धेने नमन करताना. तर मला एवढंच माझं सांगणं की दगडामध्ये देव नाही. तो त्या भावाने जेव्हा तुम्ही त्याला नमस्कार करता तेव्हा त्याचा मूर्तीमध्ये नाही आणि दगडामध्ये. तर आमच्या देवांचे कुणी बाप होऊ शकत नाही आणि तुमच्यासारखा धर्माचा शत्रू तर नाहीच. पण इथे माझ्या दृष्टीने पाथरवट ही कविता किंवा साल्या ब्राह्मणांना दिलेली साल्यांनो ही शिवी हा मुद्दाच नाही. मुद्दा काहीतरी वेगळा आहे. मुद्दा हा की पवार साहेबांचा एवढा तोल गेला. तर त्याचं मित्रांनो कारण आहे, मी जे वरती थोडस थोडक्यात सांगितलं होतं ते हे की त्या दिवशी घडलेली ही पहिली घटना ही की कोल्हापूरच्या गादीचे वारस संभाजी महाराजांना तुळजापूर देवीच्या देवळामध्ये गाभाऱ्यातून दर्शन नाकारलं. त्याच्यानंतर ते बाहेर आले, त्यांनी कोणाला तरी फोन लावला आणि फोनवर चांगलं छापलं. मग गदारोळ झाला, टीव्हीवर बातमी आली. मग त्याच्यानंतर त्या मंदिराच्या प्रशासनाने महाराजांची माफी मागितली वगैरे वगैरे. महाराज कोल्हापूरचे महाराज एकूण दिलदार आहे असं मला वाटतं. मी कोल्हापूरला होतो तेव्हा त्यांच्याविषयी बरंच ऐकलंय आणि एकूणही त्यांच्याविषयी वाचलंय. त्याच्यावर वाटतं की महाराज बाकी कसं आहेत मला माहित नाहीत, पण ते एकूण दिलदार आहे. त्यांनी ते प्रकरण लगेच आपल्याकडनं संपवलं. त्यानंतर हे प्रकरण झाल्यानंतर मग पवार साहेबांनी हा कविता पठणासाठी का तर पवार साहेबांना हे दाखवायचं होतं की जसं संभाजी महाराजांना दर्शन नाकारण्यात आलं तसंच त्याच पद्धतीने या पाथरवटांना दर्शन नाकारण्यात येत असे. आता मी एक प्रसंग माझ्या डोळ्यासमोर इमॅजिन केला आणि थोडासा गंमतदार मला वाटला म्हणून तुम्हाला सांगतो.
तर असा विषय गंभीर आहे, पण थोडीशी गंमत करायला हरकत नाही. तर माझ्या डोळ्यासमोर असा प्रसंग आला की कुणीतरी सांगितलं असणार पवार साहेबांना, त्यांच्या एखाद्या कार्यकर्त्यांनी, की पवार साहेब गडबड झाली आणि संभाजी महाराजांना तुळजापूरच्या देवीचं गाभाऱ्यातून दर्शन नाकारलं. पवार साहेब म्हणले सर मग काय झालं, ठीक आहे, कुणीतरी ब्राह्मणांनी नाकारलं ना. तो कार्यकर्ता म्हणला असता नाही ना साहेब, तिथेच तो घोळ झाला. का रे काय झालं? पवार साहेब, त्या तिथले जे पुजारी आहेत ते ब्राह्मण नाहीत, त्यांचं नाव कदम आहे. काय सांगतो? हो ठीक आहे, मी करतो. तर या अनुषंगाने सांगायला हरकत नाही की सगळ्या देवळातले पुजारी ब्राह्मण नसतात. हे जे कधी कधी लोक म्हणतात की हे ब्राह्मणांना 100% रिझर्वेशन आहे, असं नाही. खूप ठिकाणी नॉन ब्राह्मण सुद्धा पुजारी असतात, बरोबर, पण तो वेगळा विषय. तर मग त्यानंतर शरद पवार म्हणले असणार, पवार साहेब म्हणले असणार की काही हरकत, मी आयडिया काढतो, मी एक युक्ती काढतो. आणि म्हणून मग मला त्याच्यानंतर मला वाटतं की पवार साहेबांनी हा गेम केला की कदम नावाच्या माणसांनी शिवाजी महाराजांच्या वंशजाला देवाचं गाभाऱ्यातून दर्शन नाकारलं. काय काही हरकत, हे ब्राह्मण लोक पाथरवटांना दर्शन, तिथून मग तो कविता वाचनाचा क्रम पवार साहेबांनी केला. मित्रांनो, आता राहिला प्रश्न हा की जे पवार साहेब साखर कारखानदार आणि मोठ्या मोठ्या बिल्डर लोकांच्या संगतीत रममाण होतात, ते पवार साहेब पाथरवट समाजाच्या विमुक्त जाती आणि जमातीच्या कार्यक्रमात कसे. तर मित्रांनो, त्याचं एक छोटस पण क्लिष्ट असं उत्तर असं की मोदी है तो मुमकिन. म्हणजे असं की दिल्लीत नरेंद्र, मुंबईत देवेंद्र आणि गावोगावी अमित शहा आणि मोहनजी भागवत यांच्या कार्यकर्त्यांनी पवार साहेबांचं आयुष्य अक्षरशः सळोकी पळो करून सोडलं. त्यांना कुठे म्हणून कुठे त्यांनी जागा सोडलेली नाही. पवार साहेबांनी जिथे काही दशकांपूर्वी फुलं वेचले, तिथे आज पवार साहेबांना गोऱ्या उचलायची वेळ आलेली आहे. म्हणजे असे की महापालिकांच्या निवडणुकांमध्ये भाजप नावाचे आव्हान समोर उभे, या आव्हानासमोर जर का राष्ट्रवादीला टिकून राहायचे असेल तर अक्षरशः गल्लोगल्ली फिरून पवार साहेबांना मतं गोळा करून भाग आहे. तर पाथरवट समाज एवढासा असणार, म्हणजे मला नाही वाटत 1%, 2%च्या वरती त्यांची मतं असतील, पण पवार साहेबांना ती सुद्धा मतं. तुम्ही लक्षात घ्या, मोदीजींनी किती किती पुण्यात नेऊन मारलं असेल पवार साहेब, जायला जागाच नाही. तर हे त्याच्यामुळे झालेला हा सगळा प्रकार आहे. विश्वास बसत नाही. अजून एक काय म्हणतात त्याला, मी तुम्हाला सबूत देतो. ते हे की 9 तारखेला पवार साहेबांनी हा पराक्रम केला, त्यानंतर 3च दिवसांनी 12, मला वाटतं 12 का 13 तारखेला पवार साहेब कुठे पोहोचले? पुरंदरवर. आणि तिथे त्यांची लाडकी संभाजी ब्रिगेड का कोणतरी तो सावंत म्हणून आहे, त्यांचं हे भाषण देताना तुम्हाला दिसत आहे, हे पवार साहेबांच्या उपस्थितीमध्ये हा त्यांनी दिलेलं भाषण. म्हणजे पवार साहेब सत्तेकरता किती खाली पडू शकतात हे तुम्ही पाहिलंय, पण पवार साहेब किती उंचीवर जाऊ शकतात, पुरंदर पर्यंत गेले, हे तुम्हाला याच्यामुळे. तर वेळ एवढी कठीण आहे. तर लक्षात घ्या, नरेंद्र मोदी, देवेंद्रजी आणि अमित शहानी काय प्रकार केला. मुंबईमध्ये राज ठाकरे, साताऱ्यामध्ये उदयनराजे भोसले, आता कोल्हापुरात संभाजी महाराज. म्हणजे संभाजी महाराजांनी नवीन पक्ष चालू करणार तुम्हाला माहिती असेल. कोल्हापुरात संभाजी महाराज, आणि अगदी अमरावतीत सुद्धा सोडलं नाही हो नवनीत. तर या अनुषंगाने हे सांगायला हरकत नाही की संभाजी महाराजांनी देवेंद्रजींना भेटल्यानंतर 6 वर्षापूर्वी भाजपने त्यांना राज्यसभेत पाठवलं होतं. त्याचं टर्म आता संपलं. या टर्म संपता एक 3-4 दिवसापूर्वी संभाजी महाराज देवेंद्रजींना भेटले होते, आणि त्यानंतरच त्यांनी आम्ही नवीन पक्ष स्थापन करतो आहोत,
त्याची घोषणा केली. त्याच्यामुळे जसं मी सांगितलं, मुंबईमध्ये राज ठाकरे, साताऱ्यामध्ये उदयनराजे भोसले, कोल्हापुरात आता संभाजी महाराज आणि अगदी अमरावतीत सुद्धा नवनीत राणा. आणि हे सगळं कमी आहे का? म्हणून ईडी आणि सीबीआय काही मोर्चे म्हणजे एवढी मोर्चेबंदी शिवाजी महाराजांनी मोगलांकरता सुद्धा कधी लावली. पण ही वेळ आलेली आहे. तर मी जसं म्हटलं, जिथे पवार साहेबांनी फुलं वेचले तिथे आज गोऱ्या उचलायची वेळ आलेली आहे. आणि मी उगाच नाही म्हटलो की मुंबईत देवेंद्र आणि दिल्लीमध्ये नरेंद्र. तर ही सगळी पवार साहेबांची सर्व्हायव्हल करता चाललेली गडबड आहे. आणि त्याच्यामुळे मग कसं संभाजी महाराजांना दर्शन नाकारण्यात आलं, त्यानंतर पवार साहेबांना ही सुचलेली युक्ती आहे असं म्हणतात. म्हणून मग पाथरवट आणि म्हणून मग पण आता जसं निवडणुका जवळ येतील तशी अजून मजा येईल आणि पवार साहेबांचं नवीन रूप तुम्हाला पाहायला मिळेल असं मला वाटतं. मित्रांनो, आज इथे संपवतो. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा.